फायनली आपण पंढरपूरला आलेलो आहोत मित्रांनो. हा लोकेशन ना ॲक्च्युली आपल्या साईडमध्ये नव्हता, बट देवाने इथं आणायचं ठरवलं तर तो आणणारच. आपली मिसल आलेली आहे. हे काय रे? पेनकर बॉयज पंढरपूर की गली में घूमते. गुंड्या भाऊ कुणाल गांजावाला नया लॉगर है. सब्सक्राइब दिस चैनल और सब्सक्राइब द हॅलो 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 माइक टेस्टिंग 1 2 3 हॅलो हॅलो हॅलो. सो फाइनली निकतोय. सोनम सी ऑफ करते. अच्छे से जाओ अच्छे से आओ. तो हेवी गो. हाँ हाँ गणपति बाप्पा मोरया. मंगलमूर्ति मोरया. चलो बाय. हाँ गणपती बाप्पा मोरया. सो फायनली आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे आणि आपण लागलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला. ओल्ड मुंबई गोवा हायवे जो आपल्या गाव. बापरे बॅग पडली. आपली बॅग पडली. राडा झाला. सो कुठे चाललोय, कसं जातोय, काय कोण कोण सोबत आहे सगळं पुढे दाखवणार आहे. सो हेवी गो. पुढे हिरवाडीच्या पेट्रोल पंपात आपले पंटर वाट बघतायत आणि तिथून आपल्याला परत जायला लागेल समीरला घ्यायला. समीरचं थोडंसं प्रॉब्लेमच होतोय किंवा तो प्रॉब्लेम आम्हाला सहन करायला लागतोय असं वाटतोय. हिरवाडी तक आ गए और हमारे फंटर लोग. जे बात क्या चमक रहे. जे बात. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डुईंग ॲब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो फायनली राईडला सुरुवात झालेली आहे आणि आता आम्ही आहोत हिरवाडीमध्ये. हिरवाडी पेट्रोल पंपामध्ये आहोत आणि इथे सगळं लाईनअप फोटो वगैरे शूट चाललेला आहे आणि खूप 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 वेट करून आज फायनली राईड होतो आहे. तर 3 गाड्या, 2 डूक 250 आणि एक 200 एक्सपल्स तो डालवा लिया. और आणि हा आपला दीपक परदेशी, गोरक्ष आणि इकडे घ्या आंबे. भाऊ तुझं नाव काय? विपुल. हा पण दादरचा आहे. तिघजण दादरचं आहे. हा उरण एकदम लास्ट पेनकर. सो इथे थोडे फोटोशूट वगैरे घेतोय. समीरला पिक करू आणि निघू आपल्या रस्त्याला. तर निघायच्या आधी एक आपल्याला रस्त्याला नारळ फोडायचा असतो. आपला प्रवास सुखरूप व्हावं, जावं यावं. सो आज नवीन माणूस आहे सोबत, त्याच्या हस्ते आपण फोडून घेऊ. गणपती बाप्पा का कोबरा. सो फायनली आता आपण निघालो आहोत पेनवरून. 3 गाड्या सेट, 6 पर्सन सेट, रायडर अँड पिलियन. नियमानुसार गोरक्ष पुढे आहे, मी मागे आहे आणि मध्ये कुणालला ठेवलं आहे. तर कुणालला सांगितलं आहे की स्पीड मेंटेन ठेव, फक्त जेवढं येतं तेवढंच कर, बाकी जास्त काही करायला जाऊ नको. सो वाजले 4 आणि निघालो आपण आता राईडला. राईड आहे आपली हम्पी. म्हणजे जाणार होतो मी कसे माहिती आहे का, आता आमच्या पेनवरून पुणे मार्गे विजयपुरावरून विजयपुराला आमचा पहिला स्टे आहे. विजयपुरावरून आम्ही जाऊ हम्पीला. हम्पीवरून नंतर मग आम्ही पुढे मधले काय स्पॉट आहे ते करत जाऊ गोव्याला आणि गोव्यावरनं मालवणवरनं घरी. सो असा कधी प्लॅन आहे. 5 दिवसाचा प्लॅन आहे. 1600 किलोमीटर आपले होणार आहेत. सो खूप मजा येणार आहे आणि एकदम एक्स्ट्रीम ॲडव्हेंचरस आणि मजेशीर आपली राईड होणार आहे. आपला ग्रुप आता मोठा करायचा आहे. ही राईड झाल्यानंतर आपण एका सबस्क्रायबर राईड ठेवू आणि ती राईडसोबत आपण सगळ्यांना जे येतील त्यांना आपण राईडला घेऊन जाऊ एका दिवसाची. जसं आपण बोललेलो संडे राईड करायचं तसंच एक राईड करायची आहे. अँड दिस इज अ चाय टाईम. लोणावळ्यात आलेलो आहोत.
परदेशी साहेबांना झोप आलेली त्यामुळे चहा घेतोय. पुढे पण नंतर थोडा उजेड आला ना की चहा नाश्ता करू, पण आता जस्ट चहा घेऊन निघू कारण थंडी वाजायला लागली, झोपायला लागले त्याला. तर सो चाय की चुस्की लेते और निकलते. सो हलकी हलकी पाठ व्हायला लागलेली आहे आणि कोथरूडच्या पुढे आम्ही आता पोहोचलो. कुठे पोहोचलो माहिती नाही. इथून खाली आम्ही यायचो, ॲक्च्युली हा रोड माझ्या ओळखीचा आहे, तर आता आठवत नाही कुठे आलो आहे आम्ही. इथून खाली असं जाऊन स्वागतकडे जायचो, बट हा आपला NH-48 सरळ जायचं आहे. पाठ होणारच आहे. सो 6:30 वाजलेत आणि गाड्या आता साईडला लावत लागलेल्या आहेत. सो बघूया, बहुतेक आता मॅप वगैरे सगळं लावायचं आहे हे ते, त्यामुळे एक ब्रेक घेतला जाईल. माइला इधर ऐसा ही मैप बोलने के लिए रुका रुका तो 15-20 मिनट तो ऐसे ही चला गया बातें करते करते. तो प्लान में चेंज है, पंढरपुर नहीं लेना था, लेकिन अभी आए हैं तो दर्शन लेके जाएंगे. तो यहाँ से पंढरपुर कुछ 200 किलोमीटर है और आगे जाके कुछ नाश्ता वाश्ता करना है. तो पंढरपुर 100-150 किलोमीटर के अंदर विजयपुरा. तो ज़्यादा नहीं, यहाँ से 318 कुछ है डिस्टेंस विजयपुरा का. और सही है, देखते हैं. अभी ये बोला है कि पंढरपुर जाते हैं तो जाते, दर्शन लेते और निकलते. चल 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 ते येते तो. चलो ब्रोंग ब्रोंग. उजेड आलेला आहे त्यामुळे विजिबिलिटी जरासं चांगली आहे. लाईट बंद, फॉग लाईट बंद आणि आपला ऑरेंज घोडा आणि तिकडे व्हाईट घोडा आणि आपली बीस्ट बनवलेली आहे, ब्लॅक बीस्ट. सही आहे सही आहे सही आहे. आता गाडी चालवायची मजा येईल ना. एक नंबर म्हणजे एकच नंबर. कारण विजिबिलिटी चांगली असेल ना तर असे छोटे छोटे खड्डे पण दिसतात. मागाशी थोडासा कालोख होता. लाईट आहे, फुल आहे, खूप आहे, बट थोडी पण लांब तर जास्त दिसत नाही. कुछ तो हुआ है, कुछ हो गया है. ये ब्रिज पे आया है, नीचे कोई लेक है, अच्छी वाली है. तर मी बोलत होतो की इथून जो नजारा दिसत होता ना खूप मस्त होता. ड्रोन शॉट जर घेतला असता ना तर एक नंबर आला. पण ड्रोन शॉट लगेच नको, सकाळ सकाळ आता झालेली आहे. कुठेतरी नाश्ता करू पहिला आणि मग पुढच्या गोष्टी. आता लॉक बघायला तुम्हाला पण मजा येईल आणि मला पण थोडीशी मजा येईल. कारण की आता की तक्की मक्की उजेड आलेला आहे आणि जे नजारे दिसायला लागलेत ना यार, सही आहे. रोड एकदम क्लीन दिसतोय. समोर डोंगर बघा, कुठली तरी सिटी आहे. सही आहे बॉस, सही आहे. आणि आपले 2 रायडर विथ मी, म्हणजे 3 रायडर आपण चाललेलो आहोत. आणि या इथे आपला कात्रज बोगदा संपलेला आहे आणि थंडी वाजायला लागलेली आहे. बोगद्यात गरम होत होता आणि बाहेर थंडी वाजायला लागलेली आहे. सो सब ठीक आहे, चंगासी. आणि यार समोर नजारा बघा यार, काय सही वाटतोय. गोप्रोमध्ये जस्टिफाय होते की मला माहिती नाही, बट जे डोळ्यांनी बघतोय ना, चुम्मेश्वरी. तर कुणाल आमच्यातला नवीन ड्रायव्हर आहे, तो पहिल्यांदा आमच्यासोबत राईड करतो आणि त्याची पहिलीच राईड आहे. एक राईड होता आमच्यासोबत गोवा कर्नाटका मुर्डेश्वरला गेलेलो होतो. तर तेव्हा रायडर नव्हतं, त्याला गाडी येत नव्हती. बट आता त्यांनी गाडी घेतली, गाडी चालवतो आणि त्याची पहिली राईड आहे आमच्यासोबत. त्यांनी एक अष्टविनायक केली आता रिसेंटली, बट शेवटी त्याच्या टेक्निक्स वगैरे सगळ्या नवीन आहेत, त्याला नवीन गोष्टी माहीत आहेत. बट ज्या टेक्निकली चांगल्या गोष्टी आहेत, ज्या सेफ मानल्या जाते, आम्ही त्याला शिकवू, सांगू. त्यामुळे समीर त्यासाठी बसले त्याच्या मागे. तो गाड्या आपल्या इथं पार्क केलेल्या आहेत आणि इकडे आपली मिसल आलेली आहे. हे काय रे,
पुणे भोरमध्ये आहोत आणि इथे कुठला तरी विशाल फूड मॉलमध्ये लिखा आहे मिसल खावं बघा. सकाळचा चहा आणि मिसल. आता मिसल खाल्यानंतर एक चहा होईलच आमचा. सो हे बी गो. सगळे रायडर्स भुकेलेले होते, थंडी वाजते तर थोडी एनर्जी पाहिजे होती म्हणून चाललाय आमचा विषय. ये बहुत भुकेला आहे. काप राय तो खाते पहिले मिसल. बॉयज रेडी टू राईड. ऑल बॉयज रेडी. चला मग. तर फायनली मित्रांनो मिसळ खाऊन आपण निघलो आपल्या पुढच्या प्रवासाला. आणि मस्त सकाळ झालेली आहे, ऊन पडलेला आहे, सूरज उगता ऊपर आ गए और गुलाबी ठंडी हमारे तो गिर रही. तो बहुत अच्छा लग रहा है राइड करने में. ॲक्च्युली आम्ही तिथे हायवेला थांबलेलो. रील घेता हे गोरक्ष आणि परदेशी थांबलेला. सो बघता मला असं वाटलं की हे पूर्ण ढगच आहे. तिथून बघताना असंच वाटलेलं. एक लेक निघाली. सो मस्त लेक आहे, मच्छी पण खूप आहे आणि जो नजारा दिसतो ना एक नंबर दिसतो. सगळीकडे धुकं आहे. तिकडचा जो पॉईंट आहे तो दिसतच नाही आहे. असं वाटते ते कनेक्ट आहे ढग आणि हे याचं वॉटर. पण जो नजारा दिसतो ना एक नंबर आहे. आणि इकडे आपल्या बाईक्स सगळे तयारी करतात ड्रोन उडवायची. इकडे आपली ब्लॅक बीस, व्हाईट घोडा. इकडे डीजे लागलेला आहे. तर खूप मस्त वाटतं इथे. तर उडवी आता ड्रोन. तर 10:30 वाजलेले आहेत. 10:30 वाजून गेलेत आणि अजून आम्ही इथं. ड्रोनचा थोडासा प्रॉब्लेम झालेला त्यामुळे थोडं सेटिंग बघत होतो. पण ड्रोन ॲक्च्युली त्याचा कॅमेरा व्ह्यू आणि काय गिम्बलचा काय प्रॉब्लेम झाला माहिती नाही. सो कॅमेरा आला तर रेकॉर्डिंग जाते, रेकॉर्डिंग होत नाही आहे. सो प्रॉब्लेम झाला आहे. बरं आता सॉल्व करायचा प्रयत्न केला बट नाही झालं. इकडे आपला गुंड्या भाऊ कुणाल गांजावाला नया लॉगर आहे. सबस्क्राइब दिस चॅनल और सबस्क्राइब द रायडर 06 द रायडर. ठीक आहे. तर झालंय, आवरलंय आमचं चॅनल आहे पण बघू झालं तर ठीक आहे. नाहीतर या राईडमध्ये ड्रोन शूट काय आता माहिती नाही होईल की नाही. 5 दिवस तुम्हाला सुके लॉग भेटतील. तर तिकडं गोव्याचा पॅरा रोड आणि इकडे आपला पंढरपूर हायवे. काय मस्त हायवे आहे, एक नंबर हायवे आहे. हायवे नंबर 965. तर जवळपास 50 किलोमीटर राहिलं पंढरपूर. तो गोव्याचं नाही, इथला सोडला तरी आहे. तर समोर गोव्याला आहे, नाही तर पंढरपूरला लागतं. सो आता काय 1 तासाचा रस्ता आहे ना. नाही, एक अर्धा पाऊण तास जास्त. अरे असं थांबत गेलो. अरे 2 मिनटासाठी थांबलो भाई. तर इथं एवढा वेळ गेला आहे. 15 मिनिट झाली. तेच तर 2 वाजेपर्यंत पोचू. मग 2 वाजता दर्शन घ्यायला जाऊ, 3 वाजता निघू. होप टू की 4, 4:30, 5पर्यंत जरी आपण पोचलो कुठल्या लोकेशनला तर बेटर होईल. बघू. हायवे मस्त आहे, गाडी पळवायला मजा येते. बट आता 3 गाड्या सोबत आहेत ना, ते खायला टाकणं पडताय ना. तो लंच पिंच आमचा काय होणार नाही. कुठे बघू पुढे गेलो आता काहीतरी खाऊ थोडाफार लाईट नाश्ता वगैरे पण संध्याकाळीच करू आणि रात्रीचं जेवण. हेवी वगैरे नाही आता काय खायचं, कारण पुढे ट्रॅव्हल करायचं आहे. जोपर्यंत आम्ही डेस्टिनेशनला पोहोचत नाही विजयपुराला, जिथं आमची वस्ती आहे तिथपर्यंत आम्ही जास्त काय असं हेवी खाणार नाही. मग रात्रीचं आम्ही बघू खायचं की नाही खायचं ते. म्हणजे काय खायचं ते खाऊ तर 100%. ये का निघालं ते, एक गाडी पलती नाही. घोडा बोलते. अरे तो गाडव निघला.
सो फायनली पंढरपूरमध्ये पोचलेलो आहोत. इथे थोडेसे फ्रेश झालो, गाड्या इथं पार्क केल्यात आणि इथे पुढेच कुठेतरी टेम्पल आहे असा ह्यांब बोलला आहे. सो जाऊया दर्शन आता बघू, जाऊन घेऊ किंवा मुखदर्शन घेऊ, जे काय असेल ते घेऊ. बट ठीक है जाओ. पेनकर बॉयज पंढरपुर की गलियों में घूमते. पंढरपुर में आए रे बाबा. श्री विठ्ठल रुक्मिणी. तो फायनली आपण पंढरपूरला आलेलो आहोत. तर मित्रांनो हा लोकेशन ना ॲक्च्युली आपल्या राईडमध्ये नव्हता, बट देवाने इथं आणायचं ठरवलं तर तो आणणारच. सो आलो आम्ही पंढरीला आणि देवाचं दर्शन घेऊन जाऊ पुढच्या राईडला. तर मित्रांनो तसाही हा लॉग खूप मोठा होतो तर आणि आपल्याला जायचं आता विजयपुराकडे. तर हा लॉग आपण इथपर्यंत ठेवू आणि इथपासून जो विजयपुरापर्यंत आपण जाऊ, काय लोकेशन बघू, तो व्लॉग आपण एक सेपरेट व्लॉग करू. सो मस्त सकाळपासून एकदम प्रवास झाला, सगळे मित्र एन्जॉय करत करत आम्ही आलेलो आहोत पंढरीला. दर्शन घेतलं आणि आता थोडेसे फोटो वगैरे घ्यायला बाहेर. मस्त वाटलं, मजा आली. डे वनचा पहिला व्लॉग आमचा इथे आलेला. इथे फोटोशूट चालू आहे. घे रे घे, असंच घे, मी असंच राहतो. सो पहिला लॉग हा इथपर्यंतच असेल आणि इथून जो पुढचा प्रवास असेल तो आम्ही दुसऱ्या लॉगमध्ये दाखवू. सो तर या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो यापासून पुढचा येणार आहे. ही एकदम आता किती लॉग येतील याची माहिती नाही, जेवढे होतील तेवढे तुमच्यासमोर येतील. तर हा पहिला लॉग आहे आणि या व्हिडिओमध्ये एवढंच. सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईट सेफ, बी सेफ.